नमस्कार. आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्याला नेहमी तेच भाजी वरण वगैरे खाऊन कंटाळा येतो, तर कधीतरी असं जेवणाचा सुद्धा कंटाळा येतो. जेवण करायचं तर कधीतरी काहीतरी झटपट करावं असं वाटतं. तर आज मी आपल्यासाठी अगदी साधी सोपी रेसिपी आणलेली आहे. ती केली तर आपल्याला वरण वगैरे काहीही करायची गरज नाही, नुसतं त्या भाजीबरोबर आपण भात डाळ भाजी चपाती खाऊ शकतो. तर आता काय बनवते ते बघूयात. तर त्यासाठी इथे मी 4 वांगी घेतलेली आहेत आणि एक बटाटा घेतलेला आहे. तर वांगी जी आहेत ते आपल्याला कापून घ्यायची, त्याचं देठ जे आहे ते काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला जसे पाहिजे लांब पातळ काप किंवा चौकोनी काप तसे करून घ्यायचे. तर इथे मी अशा पद्धतीने त्यांना 2 तुकड्यांमध्ये कापून घेतलेलं आहे. या पद्धतीने आपल्याला वांगी कापून घ्यायची, थोडी मोठीच ठेवायची आहेत आणि बटाटासुद्धा असा चौकोनी तुकड्यामध्ये आपल्याला कापून घ्यायचं आहे. तर इथे सर्व कापून घेतलेलं आहे. तर आता भाजी बनवूयात. तर त्यासाठी इथे कढई तापत ठेवलेली आहे. तेल घालून घेतले. तेल चांगलं गरम झालेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये हिंग घातलेला आहे, कढीपत्ता घालून घेतलेला आहे आणि आलं लसूण ठेचून घातलेलं आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे. कधीही कोणती भाजी करताना आलं लसूण हे ठेचून घालायचं. आलं लसूण जे आहे ते थोडं लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर इथे कांदा जो आहे तो मी अर्धाच घेतला आणि थोडं जाडसर असं कापून घेतलेला आहे. खूप छान लागतो अशा पद्धतीने भाजीमध्ये कापून घेतला. कांदा चांगला आपला बघा मस्त असा गुलाबी झालेला आहे. त्यानंतर इथे मी अर्धाच टोमॅटो घेतलेला आहे त्याच्यासाठी, आपल्या भाजीसाठी. तर इथे टोमॅटो घालून घ्यायचा आहे. टोमॅटोसुद्धा मी थोडा जाडाच कापलेला आहे. टोमॅटो आपला चांगला परतून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत. त्यानंतर थोडंसं कांदा खोबऱ्याचं वाटप घातलेलं आहे, जास्त नाही, एकदम थोडंसं घातलेलं आहे आणि ते चांगलं परतून घेतलं आहे कांदा टोमॅटोमध्ये. त्यानंतर इथे घाटी मसाला घालून घेतलेला आहे. तर जो आपला घाटी मसाला आहे तो मी मोठा 1 चमचा घातला आणि हळद घातलेली आहे. तो तिखट असतो त्यामुळे आपल्याला 1 चमचाच घालायचा आहे. त्याच्यामध्ये कांदा लसूण वगैरे सुद्धा आहे. चांगलं मिक्स केल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये आपलं जे वांगा बटाटा आहे ते घालून घ्यायचं आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. आपल्या मसाल्यामध्ये छान अशी ग्रेव्हीमध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. आपल्याला आपली भाजी छान अशी आपली ही रस्सा भाजी तयार होते. तर आता मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे ग्रेव्हीमध्ये. तर आता पाणी घालून घेऊयात. आणि ही आपली जी वांगा बटाट्याची रस्सा भाजी आहे ना, ती बनायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही, अगदी झटपट होते. तर इथे पाणी घालून घेतलेलं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. आणि मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि तिला शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनटामध्ये चांगले मऊसूत होते. तर वरती झाकणामध्ये थोडं पाणी ठेवलेलं आहे, म्हणजे जास्त वेळ लागत नाही. तर 2 मिनटं झालेले आहेत. चेक करून बघूयात. तर बघा आपलं वांगं वगैरे जे आहे ते चांगलं असं मऊ झालेलं आहे. आणि जेव्हा आपण वांगा बटाट्याची रस्सा भाजी करतो ना, तर हे हिरवं वांगं वापरायचं, त्याने खूप छान चव येते. तर आपण बटाटा आपला शिजला का चेक करत, किंचित असा बटाटा आपला कच्चा आहे, जास्त नाही, एकदम नॉर्मल. तर आता चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून आपण त्याला 1 मिनटं वाफ काढून घेऊयात, म्हणजे मीठसुद्धा व्यवस्थित लागलं जाईल आणि बटाटासुद्धा आपला चांगला मऊ होईल. तर 1 मिनटं झालेलं आहे. तर इथे बघा मस्त असं आपला रस्सा भाजी तयार आहे. खूप छान लागते आणि आपला बटाटा जो आहे तो सुद्धा छान असा मऊ झालेला आहे. आता गॅस आपण जे आहे ते बंद करून घेऊयात आणि आपण ही भाजी आपली जी आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेतो. इथे मी प्लेटमध्ये सुद्धा आपली मस्त अशी रस्सा भाजी काढून दाखवली. वांगं आणि बटाटा एकदम छान असं मऊ झालेला आहे. ही भाजी आपण भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर गरम गरम खूप छान लागते. कधी आपल्याला भाजी जेवणाचा वगैरे कंटाळा येतो, रोज तेच वरण वगैरे खाऊन कंटाळा येतो, तर अशा पद्धतीमध्ये आपण झटपट अशी ही वांगा बटाटा रस्सा भाजी करून खाऊ शकतो आणि गरम गरम खूपच छान लागते भाकरीबरोबर, भाताबरोबर वगैरे. तर तुम्हाला आजची ही वांगा बटाटा रस्सा भाजीची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.